लांब असल्यामुळे आपल्या लोकांची आठवण तर रोजच येते, पण सणवार काही असल्यावर ना त्यांची आठवण तर खूपच जास्त येते. आणि रक्षाबंधन म्हणजे भावाची तर आठवण खूप जास्त येणारच. पण काय करणार, वेळेनुसार सगळ्यांच्या प्रायोरिटीज बदलत जातात आणि गोष्टी पण चेंज होत जातात. म्हणूनच ना, आणि एवढ्या लांबून जाणं पण काही पॉसिबलच नव्हतं. म्हणून ना इकडे छोटंसं असं सण वगैरे साजरा केला. पण त्याआधी ना सकाळी इकडे अप्पे वगैरे बनवले होते आणि हे आणि चिनूची आजी नाश्ता वगैरे करून गेले हॉस्पिटलला डोळ्याचं चेकअप करण्यासाठी. तर ना त्यांना यायला वाजले 6. पण त्याआधी इकडे ना चिन्नूला झोपवलं आणि छोटी मोठी कामे आवरत होती. त्यांना चिन्नू उठून माझी अशी छानपैकी मदत करत होता, एक एक कपडे देत होता मला वाळू टाकायला. आणि ना संध्याकाळी इकडे छानपैकी आवरलं आणि इकडे दीदी लोक आलते चिन्नूला राखी बांधायला आणि त्याच्या फ्रेंडला पण. तर ना इकडे सगळ्यांनी 3 दीदींनी ना छानपैकी त्यांना दोघांना राखी वगैरे बांधलं आणि ते दोघं पण ना खूप शांत पद्धतीने ना राखी वगैरे बांधून घेत होते. आणि इकडे ना अक्काने पण ह्यांना राखी बांधलं, यांना बहिणी वगैरे काही नाही म्हणून. आणि इकडे आम्ही दोघं जण मैत्रिणी एकमेकांच्या हस्बंडला पण दोघं जणांनी राखी बांधला आणि असं छान असं छोटंसं सेलिब्रेशन केलं. तर कसं वाटलं हा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी ना आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. भेटूया परत. बाय बाय.